मंडळी, पृथ्वीच्या पाठीवर अनेक अनोख्या गोष्टी पाहायला मिळत असतात, ज्या मानवी मनाला थक्क करतात. ही दुनिया खरोखरच आगळी वेगळी आहे याची त्यामुळे प्रचिती येत असते. अशाच काही वेगळ्या गोष्टींची रंजक सविस्तर माहिती पाहूया. नमस्कार, मी अमृता. इनसाइड स्टोरीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करते. मंडळी, तुम्हाला नवल वाटेल की नेदरलँडमध्ये सायकलींची संख्या त्या देशाच्या लोकसंख्येहून अधिक आहे. या देशात प्रत्येक व्यक्तीकडे सरासरी 1.3 सायकली आहेत. हा देश सायकल चालवण्यासाठी प्रसिद्ध आहे. लोकांना सायकल व्यवस्थित चालवता यावी या हिशोबाने या देशातील रस्ते, पार्किंग स्थळ आणि विशेषतः सायकल लेनचे डिझाईन केलेले आहे. सायकलवर या देशात अधिक भर दिला जातो. त्यामुळेच या देशातील लोकांचं आरोग्य अत्यंत चांगलं आहे असं म्हणलं जातं. 1880च्या दशकात सायकलिंगचा वेग वाढला होता, परंतु 1890च्या दशकात डच लोक सायकल स्वारांसाठी समर्पित मार्ग बांधू लागले होते. 1911 पर्यंत डच लोकांकडे युरोपमधील इतर कोणत्याही देशापेक्षा दरडोई जास्त सायकली होत्या. सायकलींची मालकी आणि वापर वाढतच गेला आणि 1940 मध्ये 8 दशलक्ष लोकसंख्येमध्ये सुमारे 4 दशलक्ष सायकली होत्या. जर्मन ताब्याच्या काळात यापैकी निम्म्या सायकली गायब झाल्या, परंतु युद्धानंतर सायकलींचा वापर लवकर सामान्य झाला आणि 1960 पर्यंत उच्च पातळीवर चालू राहिला. नंतर इतर विकसित राष्ट्रांप्रमाणेच खाजगी मालकीची मोटार कार अधिक परवडणारी बनली आणि त्यामुळे व्यापारात वाढ झाली आणि परिणामी सायकली कमी लोकप्रिय झाल्या, म्हणजेच मालकी अजूनही जास्त राहिली. परंतु वापर दरवर्षी सुमारे 800 किलोमीटर पर्यंत घसरला. तरीही इतर युरोपीय राष्ट्रांच्या तुलनेत डच लोक सायकल चालवण्याची संख्या खूप जास्त होती. 1970च्या दशकात सायकलींपासून दूर जाऊन मोटारींकडे जाण्याचा कल कमी होऊ लागला. जेव्हा डच लोक रस्त्यावरील बालमृत्यूंच्या मोठ्या संख्येच्या विरोधात रस्त्यावर उतरले. काही वर्षात मोटार वाहनांशी झालेल्या टक्करीत 500हून अधिक मुले मारली गेली. मार्जे व्हॅन पुटेन यांनी सुरू केलेली ही निषेध चळवळ स्टॉप डी किंडरमुर्ड म्हणून ओळखली जात होती. या चळवळीच्या यशाने 1973-74 मधील तेल टंचाई आणि सायकल वाहतुकीसाठी क्रो डिझाईन मॅन्युअलच्या प्रकाशनासारख्या इतर घटकांसह सरकारी धोरणात बदल घडवून आणला. देशाने शहरी मोटार वाहनांचा वापर मर्यादित करण्यास सुरुवात केली आणि रस्ते सुरक्षित आणि शहरे अधिक लोकांसाठी अनुकूल आणि राहण्यायोग्य बनवण्यासाठी सायकलला महत्त्वपूर्ण मानलं. देशभरात सर्व वयोगटातील सायकली भाड्याने सहज उपलब्ध आहेत आणि बहुतेक मोठ्या शहरांमध्ये सर्व आवश्यक उपकरणे आणि दुरुस्ती सेवांसह सायकल दुकाने आहेत. सर्व शहरांमध्ये अनेक सायकल स्टँड आहेत. प्रामुख्याने सुपरमार्केट आणि इतर सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या दुकानांमध्ये सायकल चोरीला जाऊ नये म्हणून सायकलींना लॉक देखील असावा. सायकल स्वॅप ही राष्ट्रीय योजना आपत्कालीन वापरासाठी खासगीरित्या सायकली भाड्याने देणाऱ्या लहान व्यवसायांना समर्थन देते. त्यांच्या सतत वापरामुळे सायकलचे त्यांच्या स्वतःच्या ट्रॅफिक सिग्नल सिस्टीमसह पूर्ण असतात. हे जंक्शनवर असतात. एक संच मोटार चालवलेल्या वाहनांसाठी आणि एक दृश्यमानपणे सायकल स्वारांसाठी लहान संच. कधी कधी हे पॅलिकन क्रॉसिंग सारखे असते, जिथे सायकल स्वार जंक्शन ओलांडण्यासाठी वाट पाहतात. हे दिवे 2 स्वरूपात येतात. पहिलं म्हणजे वाहनांच्या दिव्यांची लघु आवृत्ती आणि दुसरं म्हणजे सायकलच्या आकाराचे कटआउट असलेले नियमित आकाराचे सिग्नल. अनेक ठिकाणी अधिक थेट सायकल मार्ग आहेत जे ट्रॅफिक सिग्नल बायपास करतात, ज्यामुळे सायकल स्वारांना मोटार चालकांपेक्षा अधिक कार्यक्षम प्रवास करता येतो. कधी कधी सायकल स्वारांना जर चौकातून उजवीकडे वळण घेतले तर त्यांना लाल ट्रॅफिक लाईट ओलांडण्याची स्पष्ट परवानगी असते. सायकल मार्गावर टी जंक्शनच्या वरच्या भागातून गेल्यास त्यांना लाल लाईटकडे दुर्लक्ष करण्याची देखील परवानगी असते, कारण मोटार चालक आणि सायकल स्वार यांच्यात कधीही संवाद होत नाही आणि सायकल स्वार इतर सायकल स्वार आणि पादचाऱ्यांशी सहजपणे वाटाघाटी करू शकतात. प्रति व्यक्ती 0.99 सायकलींसह नेदरलँडमध्ये प्रति व्यक्ती सायकलींची संख्या जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे. उत्कृष्ट सायकलिंग पायाभूत सुविधा आणि सायकलिंग संस्कृतीमुळे या देशाला अनेकदा जगाची सायकलिंग राजधानी म्हटलं जातं. जगातील सर्वात सायकल अनुकूल शहरांचे मूल्यांकन करणाऱ्या ग्लोबल सायकल सिटीज इंडेक्सन 2022 मध्ये नेदरलँडमधील
उट्रेचला जगातील सर्वात सायकल अनुकूल शहर म्हणून रेट केले, ज्यामध्ये एम्स्टरडॅम 5व्या स्थानावर आहे. तुम्ही कोणत्याही रंगाचे सायकल स्वार असाल तर जगाची सायकलिंग राजधानी असलेल्या सायकलिंगला तुमच्या यादीत सर्वात वरचे स्थान असले पाहिजे हे सांगायला हरकत नाही. दर वास्तुकला, आकर्षक शहरे, असंख्य कालवे आणि विविध रंगांच्या फुलांनी बहरलेले शेते, नेदरलँड्स निसंशयपणे जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक आहे. यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी मराठी. नमस्कार.